कामगारांसाठी दिलासादायक बातमी। बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाचे पोर्टल सुरू। महाराष्ट्र कामगार कृती समितीच्या मागणीला यश। गेल्या अनेक महिन्यापासून बंद असलेले बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाचे पोर्टल अखेर 5 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू करण्यात आलं। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे पोर्टल बंद होतं। त्यानंतर तालुका सुविधा केंद्रामार्फत कामे करण्याचा निर्णय झाला। मात्र सुविधा केंद्र कार्यान्वित न झाल्याने कामगारांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। सेवक कामगार संघटना, महाराष्ट्र कामगार कृती समिती तसेच कॉम्रेड शंकर पुजारी आणि कॉम्रेड सागर तायडे यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडलं गेलं। विविध जिल्ह्यांमध्ये कलेक्टर, कामगार आयुक्त आणि राजकीय नेत्यांना निवेदन देण्यात आली। सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर सरकारला पावले उचलावी लागली आणि कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले पोर्टल पूर्ववत सुरू करण्यात आले। संघटनेने आता नोंदणी प्रक्रियेत दलाली आणि टक्केवारी बंद करण्यासाठी पुढाकार घेतला आहे। सांगली जिल्ह्यातून या आंदोलनाची सुरुवात होणार असून एजंटगिरी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा निर्धार संघटनेने केला आहे। सर्व बांधकाम कामगारांनी या मोहिमेत सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलं। या यशस्वी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व संघटनांचे आणि कामगार नेत्यांचे आभार मानण्यात आले। जय शिवराय, जय भीम, जय संविधान। महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी महामंडळाचे पोर्टल विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेपासून बंद होतं आणि ते तालुका सुविधा केंद्राच्या माध्यमातून काम चालू होतं। परंतु सुविधा केंद्र हे असुविधा केंद्र बनले होते। त्यामुळं अनेक कामगार संघटनांनी पत्राद्वारे मान्य सचिव साहेब, कामगार मंत्री तसेच इतर जे लोक आहेत त्या संबंधातील त्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केले आणि त्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगानं सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना सुद्धा पत्रव्यवहार करून मान्य सचिव साहेब, कामगार मंत्री साहेब यांना सुद्धा, आयुक्त साहेब यांना सुद्धा पत्रव्यवहार केलं। तर सर्व कामगार संघटनांनी जो पत्रव्यवहार करून जो लढा दिला त्याला आज 5 फेब्रुवारी 2025 रोजी यश आलं आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं पोर्टल पूर्वीप्रमाणे सुरू झालेलं आहे। ह्या लढ्यामध्ये विशेषतः जो प्रमुख आमच्या हिशोबाने जो वाटा जातो किंवा काम जातं ते महाराष्ट्र कृती समिती, त्यांचे मान्य शंकर पुजारी साहेब असतील, तायडे साहेब असतील व त्यांचे सर्व सहकारी असतील, ह्या लोकांनी वेळोवेळी अनेक वेळा मुंबईत जाऊन सचिवांची भेट घेऊन, आयुक्तांची भेट घेऊन, कामगार मंत्री साहेबांची भेट घेऊन अनेक वेळा यांनी मुंबईची वारी केली। नागपूरला फार मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला। ह्या सर्व कामगार संघटनेच्या लढ्याला आज यश आलेलं आहे आणि कामगार कल्याणकारी मंडळाचं पोर्टल सुरू आहे। परंतु आम्ही आमच्या सेवक संघटित व संघटित कामगार संघटनेकडून असं बोलू इच्छितो की पोर्टल तर सुरू आहे, परंतु ह्या कामगारांच्यासाठी जो एजंटगिरी आहे आणि त्या एजंटगिरीच्या माध्यमातून जो टक्केवारीचा खेळ चालतो तो सुद्धा थांबला पाहिजे। हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की प्रत्येक ठिकाणी जे एजंटगिरी, दलालगिरी आहेत ती लोक बांधकाम कामगारांची काम करण्यासाठी टक्केवारी घेऊन त्यांचे काम केले जाते किंवा अफाट असं पैसा घेऊन त्यांचं काम करून दिले जातं। तर हा सुद्धा थांबला पाहिजे। त्यासाठी आम्ही आमच्या सेवक कामगार संघटनेकडून हा टक्केवारीचं काम बंद पाडण्याचा किंवा हा डाव उधळून लावण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याची सुरुवात आम्ही सांगली जिल्ह्यामधून करत आहोत। येणाऱ्या काळात ह्या माध्यमातून किंवा ह्या लढ्याला आम्ही मोठ्या प्रमाणात करू आणि हा टक्केवारीचा जाळा विस्कळीत करू अशी आज गवाही आणि आश्वासन देतो। तसेच ज्या कामगार संघटनांनी हा पोर्टल चालू करण्यासाठी आपापल्यापर्यंत जो प्रयत्न केला, जो यश लावले, त्या सर्वांचं मी सेवक कामगार संघटनेकडून मनपूर्वक आभार व्यक्त करतो। विशेषतः पुन्हा एकदा सांगतो की शंकर पुजारी साहेब असतील, तायडे साहेब असतील व त्यांचे सहकारी मित्र असतील, आम्ही सुद्धा कृती समितीत सामील आहोत। परंतु ज्या लोकांनी मोठ्या प्रमाणात आपलं वेळ काढून लढा दिला त्या सर्वांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला
क्लिक करा.